अनेक जी उद्यानं आहेत मी हल्ली सर्व मार्केट्सना भेटी द्यायला सुरुवात केलेली आहे आणि ह्या मार्केटच्या नूतनीकरणाचे कार्यक्रम आता मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जाणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही सिटी लाईट मार्केट पासून सुरुवात करतोय. त्याच्यानंतर फुल मार्केट जे आहे मीनाताई ठाकरे, मातोश्री मीनाताई ठाकरे फुल मार्केट आणि त्याच्या शेजारी असलेल्या फिश मार्केटच्या संदर्भात सुद्धा काही समस्या आहेत. त्याच्यानंतर आगार बाजारचं मार्केट आहे. केवळ हेच नाही तर जे ज्या मार्केट्स आहेत मुंबईमधल्या त्या लोकांना सोयीयुक्त असल्या पाहिजे असा एक धडक कार्यक्रम या वर्षामध्ये आम्ही घ्यायचा ठरवलेला आहे आणि त्याची सुरुवात ही सिटी लाईट मार्केट पासून होईल. त्याचा आराखडा मी मागवलेला आहे, परंतु त्याची हाईट थोडी कमी ठेवलेली आहे. लोकांचं म्हणणं असं होतं, तिथे मी सर्व मच्छीमार लोकांशी बोललो, तिथल्या भाजी विक्रेत्यांशी बोललो, अधिक मोकळेपणा पाहिजे, अधिक एअर व्हेंटिलेशन पाहिजे. तर प्रत्येक मनुष्य हा मार्केटमध्ये जातच असतो, त्यामुळे मार्केटची स्थिती सुधारली हे सुद्धा आमचं प्राधान्य आहे आणि त्याची सुरुवात आम्ही मुंबईत करतोय. कारण अनेक वर्ष या मार्केटमध्ये आपण बघितलं तर नुसते एन्क्रोचमेंट्स असतात. काही नकाशे तयार करायला सांगितले, काही ठिकाणी आर्किटेक्टच्या अपॉइंटमेंट चालू आहे. अंडरग्राऊंड ॲक्वेरियमचा नकाशा सुरू झालेला होता, परंतु मी अशा सूचना दिली आहेत की ज्या ठिकाणी झाडं तोडायला लागत असतील तर थोडासा आराखड्यामध्ये बदल करा आणि अंडरग्राऊंड ॲक्वेरियम तयार करा. या निमित्ताने आपल्याशी सुसंवाद करत असताना चुकीचं परसेप्शन जे सातत्याने विरोधकांकडून लोकांच्या मनामध्ये भरवलं जाते त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो सर्वांनी काळजीपूर्वक वाचला पाहिजे. त्याच्यामध्ये पक्षाच्या संदर्भात कुठला पक्ष हा अधिकृत आहे याचा निर्णय सुद्धा विधान परिषदेच्या अध्यक्षांनी घेतला. अनेक लोक असं म्हणतात की त्यावेळेला त्याच्यामध्ये व्हीप कोणाचा याच्या संदर्भात काही निर्णय झालेला आहे, तर तो निर्णय आपण व्यवस्थित वाचून बघितला तर त्यावेळेला पक्षामध्ये फूट झालेल्याची मागणी ही केलेली नसल्यामुळे त्या मागणीवर अगोदर विचार व्हावा आणि नंतर कोणाचा व्हीप आहे, कोणाचा पक्ष आहे याच्याबाबतले निर्णय घ्यावे. अर्थात हे निर्णय सगळे कायद्याच्या निकषावर होतील, परंतु काही तज्ज्ञ मंडळी आपण जर बघितलं कधी सुप्रीम कोर्टावर मी बोलत नाही, त्याच्या बाबतीत भाष्य करत नाही, परंतु चुकीची माहिती विनाकारण जनतेच्या मनावर बिंबवण्याचा जो प्रयत्न केला जातो तो योग्य नाही. जिथं जिथं ऑथॉरिटीज आहे, ज्यांनी न्याय द्यायचा आहे त्यांना मोकळ्या मनाने न्याय देता आला पाहिजे आणि वस्तुस्थिती ही जनतेला सुद्धा वेळच्या वेळी कळली पाहिजे. आणि त्याच्यामुळे या बाबतीत हे मी मुद्दाम सांगतो की प्रत्येकाने केअरफुली हे निर्णय वाचून बघितले पाहिजे आणि ही सगळी जबाबदारी ही विधानसभेच्या अध्यक्षांवर सोपवलेली आहे, कारण तो त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. आणि त्याच्यानंतर कोणाला वाटत असेल आपल्याला अन्याय झाला तर ते आणि पुढे जाऊ शकतात, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतात किंवा हायकोर्टामध्ये जाऊ शकतात, परंतु अगोदरच काहीतरी विधान करणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं आणि मग त्याच्यामधून जनतेचं मत चुकीचं होतं, असं कधी घडता कामा नये. दुसरी बाब अशी आहे की महाराष्ट्रामध्ये हे अत्यंत स्पष्टपणे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की मराठा आरक्षण हे कायद्याच्या निकषावर ठरणारं स्वतंत्र आरक्षण सरकार देणार आहे. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ज्या त्रुटी काढलेल्या होत्या की तुमची जी सर्वेची साईज छोटी आहे आणि सगळ्या विभागांमध्ये एका वेळेला सर्वेला सुरुवात केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की कुणबी प्रमाणपत्र जिथं द्यायची होती त्या ठिकाणी संशोधन होऊन ज्या ज्या ठिकाणी पुरावे प्राप्त झालेले आहेत त्या संदर्भातला पहिला अहवाल प्राप्त केलेला आहे, पण तो सुद्धा प्रश्न आता प्रलंबित नाही, त्याच्यावर निर्णय झालेला आहे. टिकणार आरक्षण देत असताना क्युरेटिव्ह पिटिशन ऐकण्याचं हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये आमची बाजू मांडताना आम्हाला ती बाजू भक्कमपणे मांडायला लागेल आणि तशी ती भक्कमपणे मांडली तर ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याची कुठलंही सरकारचं हे नसताना विनाकारण जो एक समज केला जातोय जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतोय तर तो अजिबात संभ्रम मनामध्ये कोणी बाळगू नये. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार अतिशय पॉझिटिव्ह आहे, सुरुवातीपासून पॉझिटिव्ह आहे, तर त्याच्या संदर्भात सुद्धा कोणी संभ्रम मनामध्ये बाळगू नये अशी नम्र विनंती सर्वांना आहे.
सर, लोअर पराइल ब्रिज का उद्घाटन, भिलाई रोड ब्रिज का उद्घाटन का तय हुआ है कि कल उद्घाटन होगा, तो कल स्थानीय आमदार को भी आमंत्रित किया जाएगा। हाँ बिल्कुल, देखिए अभी वो ब्रिज तैयार हुआ है, 3-4 दिन का ही काम बाकी था। कुछ लोग तो उनको बहुत जल्दी रहती है। आपको पता है कितने साल से, 2018 से 5 साल तक इस ब्रिज का काम पेंडिंग रहा। 2022 से 2023 तक 1 साल में उसको इतनी गति दी गई कि वो काम पूरा हो गया है। हम जब उद्घाटन करते हैं तो वहाँ के सब MLA, MP सबको हम लोग बुलाते हैं, तो इसकी बिल्कुल जरूरत नहीं है कि ये हो जाए। दूसरी चीज ये है कि वहाँ पे लोगों की मांग थी कि वहाँ पे पहले फुटपाथ था, अभी फुटपाथ नहीं है, तो मैंने ये बोल दिया है कि वहाँ पे ट्रायल बेसिस पे रेलिंग लगाया जाए, ताकि जब फुटपाथ बनता है तो एक बार बनने के बाद उससे को निकालने की जरूरत नहीं हो। तो ये रेलिंग लगाने का काम भी कल तक पूरा हो जाएगा। कल उसका उद्घाटन भी करेंगे और लोगों की जो मांग है कि हमें चलते हुए रेलवे स्टेशन पे जाना है, तो वो मांग भी पूरी हो जाएगी। दूसरी चीज ये है कि वहाँ पे एस्केलेटर्स हम लोग बिठा रहे हैं ताकि लोग अच्छी तरह से स्टेशन पे जा सके, और उसके बाद फुटपाथ पे चलने वालों की संख्या भी कम हो जाएगी। वहाँ पे कुछ BST की बसेस जाती है, उनको U-टर्न करके आना पड़ता है। इसके बारे में मैंने BST को बोला है, जो भी समस्याएं होती है हम लोग खुद उसमें देखते हैं। जैसे जीजानगर का प्रॉब्लम था, उसका मैंने मीटिंग ले लिया, वहाँ का काम चालू हो रहा है। वहाँ का जो पेंडिंग रेंट था लोगों का, वो भी मिल रहा है। जिजानगरचं काम सुरू होत आहे। जिजानगरचा प्रश्न हा जवळजवळ 28 वर्ष हा प्रलंबित होता आणि त्याच्यामुळे केवळ बोलणं आणि लोकांची दिशाभूल करणं यांनी काही होत नाही। आज मराठी माणसं रस्त्यावर आलेली आहे, त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। स्वतः मुख्यमंत्री महोदय जिल्हानगरच्या लोकांशी बोलले, मी स्वतः त्याच्या मीटिंग घेतल्या आणि त्यांना 100% न्याय दिला जाईल। सर, उन्होंने जो पहले जाके उद्घाटन कर दिया ब्रिज का, उस पर आपका क्या है? देखिए वो थोड़ा उनके एज का सवाल है, उनको बहुत चीजें उनको सही नहीं बताई जाती। वो बहुत बार नहीं त्यांना वो ते हिंदी मध्ये प्रश्न विचारना, हिंदी उत्तर नहीं। ये ऐसे होता है कि जो लोग कोई लोगों को वो ट्यूशन लगाते हैं कि क्या बोलना है, लेकिन उन्होंने भी कंफर्म करना चाहिए कि क्या सही है क्या गलत है। अगर किसी भी चीज का उद्घाटन करना हो तो जो सेफ्टी मेजर्स है, जहाँ पे रोड पे पेंटिंग किया जाता है, बाजू में बैरिकेडिंग लगाया जाता है, अगर ये चीजें पूरी ना हो तो उसका उद्घाटन भी नहीं। मुझे बिल्कुल इसकी ये नहीं कि मैं हर जगह पे जाके उद्घाटन करता हूँ। मैंने इतने काम मंजूर किए हैं, बहुत सारे लोग जाके वहाँ पे नारियल तोड़ते हैं, तो मुझे उसके बारे में बुरा नहीं लगता। लेकिन आप जब 25 साल तक पावर में रहे तो आपने क्या किया उसका जवाब देना चाहिए। आप जब मंत्री रहे तो आप क्यों नहीं जाते थे सचिवालय में, क्योंकि वो मंत्रालय है, मंत्रालय में मंत्री को जाना ही चाहिए, तो आप कभी गए नहीं। CM साहब खुद तो 2 दिन गए, ऐसे पवार साहब ने भी बोला है, उनके बारे में मैं कुछ बोलूंगा नहीं। लेकिन जो यंग है उनको तो जाने में कुछ दिक्कत नहीं होनी चाहिए, तो उस वक्त नहीं करेंगे, अभी बोलेंगे कि मैंने ये किया, तो लोगों को भी पता चलता है कि 5-5 साल तक नहीं कर सके और अभी बोल रहे हैं मैंने किया, तो उसमें हकीकत क्या है इसके बारे में लोगों को सोचना चाहिए। बोलते कि हम इस दिन उसको चालू करने वाले थे, लेकिन आपने तो पूरा बंद करके रखा था, मेट्रो का काम बंद करके रखा था, 14,000 करोड़ रुपया गया उसमें, इसका लॉस है। कभी भी ये जो एक्वेरियम रहता है जमीन के ऊपर नहीं रहता है, वो जो लैंड की वर्ल्ड की उसकी कॉस्ट है 1800 करोड़ रुपीज। गरीबों के लिए पैसे की अहमियत रहती है, जो बड़े बड़े लोग रहते हैं उनको हजारों कोटी की भी कोई किंमत नहीं रहती। तर मला कोणावर टीका नाही करायची आहे, आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय, आम्ही मराठी लोकांना न्याय देतोय। प्रत्येक ठिकाणी महिलांसाठी आम्ही केंद्र उभी करणार आहोत, ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र उभी करणार आहोत, तो आमच्या कर्तव्याचा भाग आहे आणि आम्ही तो करणार आहे। मेट्रोचं काम लवकरच आम्ही पूर्ण करतोय, ट्रान्स हार्बर लिंकचं लवकरच उद्घाटन होत आहे आणि हे सगळे प्रकल्प
हे ज्याला फडणवीस साहेब अध्यक्ष होते, त्यावेळेचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेच हे सगळे प्रकल्प आहेत आणि त्याच्यामुळे ते वेळेत पूर्ण करून आपण दिलासा मुंबईच्या जनतेला दिला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये आम्ही जसं आता सांगितलं की शालेय शिक्षणाची मोहीम राबवतोय, तशी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, मुंबईच्या नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छ मुंबईची एक आम्हाला आगळीवेगळी रोज मोहीम राबवायची आहे. सर, एक मुद्दा स्पष्ट करा, म्हणजे तुम्ही वयाचा उल्लेख केलाय. वयाने परिपक्वता येते का, आणखी वयामुळेच अपरिपक्व आहे का? नेमकं तुम्ही कोणाबद्दल बोलताय? नाही, मला कोणाबद्दलही बोलायचं नाही. त्यांना नियम म्हणजे काय ते माहिती नसतं, लोकप्रतिनिधी म्हणजे काय ते माहिती नसतं. लोकप्रतिनिधींना बोलवणं हा त्यांचा अधिकार असतो आणि ते बोलवलं जातच. अनेक वेळेला निमंत्रण देऊन सुद्धा जे उद्घाटनाला येत नाही, त्यांनी असे प्रकार करणं मी समजू शकतो. म्हणजे त्याच करी रोडचं उद्घाटन आमचा गणपती आणला असा ज्याला मला निरोप मिळाला, 1 मिनिटामध्ये स्वतःच्या प्रोटोकॉलचा कुठलाही विचार न करता तिथे येऊन मी नारळ वाढवला. कशासाठी? हे बघा, आपल्याला शेवटी मुंबईकरांसाठी काम करायचंय, कोणाची असुविधा नाही करायची. तुम्ही येऊन बघा, मी तुम्हाला काही पत्र वाचून दाखवतो. ज्यांना अनेक वर्ष न्याय नाही मिळाला त्यांना न्याय मिळतो, ती लोक खुश होतात. आम्ही ठरलेल्या वेळेला येतच, म्हणजे थोडासा उशीर होईल. रोज बुधवारी बसायचं म्हणजे कलेक्टर ऑफिसला बसायचं. बघा, आता सगळे संजय गांधी निराधार योजनेचे पटापट पैसे सगळ्यांना मिळायला लागले, सगळे दाखले वेळच्या वेळी मिळायला लागले. आपण आल्यानंतर फरक पडतो. बुधवारी मी काय कॉर्पोरेशन मध्ये रोज येत नाही, बुधवारी एकदाच येतो, पण आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा आढावा घेतो आणि आपण काम करून घेतो. आपलं काम करून घेणं हे आहे. आणि त्याच्यामुळे समजा महापालिका अस्तित्वात असती तरी त्या ठिकाणी पालकमंत्री असतच ना. पालकमंत्र्यांचा अधिकार तसंच अबाधित राहतो, तो राज्य सरकारचा प्रतिनिधी आहे. परंतु थोडीशी अधिकची जबाबदारी येते, कारण लोकप्रतिनिधी ज्या ठिकाणी नाहीये तिथे लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी जात असतो, तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि ह्या कामामध्ये कुठलाही खंड पडणार. सर, जुना पेन्शन योजनेसंदर्भात राज्य कर्मचारी संघटनेने 14 डिसेंबर पर्यंत निर्णय घ्या, नाही तर बेमुदत आंदोलन करणार आणि या संदर्भात सरकारने समिती स्थापन केली होती, त्याची रिपोर्ट सादर झाली आहे. याबाबत काय म्हणणार? बघा, शेवटी रिपोर्ट जाहीर करणं आणि तो स्वीकारणं हा मुख्यमंत्र्यांचा आणि कॅबिनेटचा तो अधिकार असतो आणि सरकार नेहमीच पॉझिटिव्ह राहिलेलं आहे. आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सरकारी कर्मचाऱ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही अशा पद्धतीने निर्णय घेतला जाईल, ते मुख्यमंत्री महोदयांनी अगोदरच जाहीर केलेलं होतं. शेवटी राज्याच्या आर्थिक परिस्थिती चांगली राखत आपल्याला सरकारी नोकरांना सुद्धा न्याय द्यायचा आहे आणि त्याच्यामुळे हा न्याय 100% दिला जाईल याची मला खात्री आहे. आणि त्याच्यामुळे निदान ते काय नेमका निर्णय घेतला जातो याच्यावर सुद्धा विचार केला गेला पाहिजे. अशी अनेक राज्य आहेत की ज्यांनी कुठलाही विचार न करता पेन्शनची स्कीमच बदलून टाकली आणि जो जमा पैसा होता तो सुद्धा ते खर्च करून टाकणार आहेत. उद्या ज्यावेळेला प्रत्यक्ष पेन्शन द्यायची वेळ येईल त्यावेळेला त्यांच्या तिजोरीमध्येच पैसा नसला तर ते त्याला सत्तेवर सुद्धा नसणार आहे. त्याच्यामुळे असा विचार करण्यापेक्षा महाराष्ट्र एक असं राज्य आहे, 30 तारीख म्हटलं तर 30 तारीखला पगार होतो, पेन्शन वेळेवर कर्मचाऱ्यांच्या अकाउंटला पोहोचते. ती परिस्थिती कायम राहिली पाहिजे. त्यांचं 1 रुपयाचं सुद्धा नुकसान होता कामा नये. त्याचबरोबर राज्याचं सुद्धा आर्थिक शिस्त ही व्यवस्थित राहिली पाहिजे. याच्यासाठी जी समिती नेमली आहे त्याच्यामध्ये सगळे ज्येष्ठ अधिकारी आहेत ज्यांनी महाराष्ट्राचा कारभार बघितलेला आहे, त्यांना आत्मीयता आहे आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या बद्दल आणि त्याच्यामुळे त्या कमिटीचा रिपोर्ट हा चांगला असेल याच्याबद्दल मला 100% खात्री आहे. सुनावणी दरम्यान प्रोसिडिंग मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख जो आहे तो टाळला गेल्याचा आरोप जो आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जातोय, काय बोलाल यावर काय प्रतिक्रिया? एक गोष्ट अशी आहे बघा, त्यांना काही आरोप करायची सवय आहे. ज्या लोकांना सहानुभूतीवर बाळासाहेब कधीच जगले नाही. बाळासाहेबांचं वैशिष्ट्यच होतं की बाळासाहेब लढायचे, कधी सहानुभूतीसाठी कुठलंही स्टेटमेंटही त्यांनी दिलं नाही आणि ते केलंही नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की नेहमी काहीतरी बोलत राहायचं. बाळासाहेब सांगायचे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. कुठे 100% राजकारण, 110% राजकारण आहे. सकाळी 9 वाजता जे राजकारण सुरू असतं ते रात्री 10 वाजेपर्यंत राजकारणच सुरू असतं. आम्ही हे करत नाही. मुख्यमंत्री किती तास काम करतात ते बघा. इथं तर
प्रधानमंत्र्यांवर महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करायचा, पण छत्रपतींचं नाव आणि छत्रपतींचा ध्वज हा नेव्हीच्या ध्वजावर आणण्याची कामगिरी ही आदरणीय मोदी साहेबांनी केली. आदरणीय मोदी साहेब 4 तारीखला सिंधुदुर्ग किल्ल्यावर येत आहेत की ज्या ठिकाणी नेव्हल डे हा पहिल्यांदा महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यावर त्या शेजारी साजरा केला जाणार आहे. केवढी मोठी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी. आपण निगेटिव्ह तेवढं बोलत राहायचं, पॉझिटिव्ह बाजू सांगायचीच नाही. महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आणायची ठरवली आणि 1 ट्रिलियनने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वाढवायची ठरवली तरी टीका करायची. मुंबई तोडायला निघाली तर मुंबई एकट्या ह्याच्यावर आहे का? MMR रिजन मध्ये ही गुंतवणूक येणार आहे आणि MMR रिजन अविभाज्य भाग आहे महाराष्ट्राचा. कधी महाराष्ट्रापासून मुंबई तुटू शकत नाही. एवढं सुद्धा काही बोलत राहायचं, सातत्याने खोटं बोलत राहायचं आणि ह्याला गोबेल्स नीती म्हणतात. गोबेल्स नीती काय असते की तुम्ही 100 वेळा खोटं बोललं की लोकांना ते खरं वाटायला लागतं. तर ही गोबेल्स नीतीमधून कधीतरी बाहेर पडला पाहिजे. त्याच्यामध्ये शिकवणी युक्ती मला ट्युशनचाच मला प्रॉब्लेम वाटतो. शिवाजी पार्कवर महेश राऊत यासह 4 जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. म्हणजे संजय राऊत यांनी सुद्धा आता महेश सावंत यासह 4 जणांवर विनयभंगाचा गुन्हा आणि संजय राऊत यांनी बराच गंभीर आरोप केला आहे की म्हणजे की तिथे असलेल्या महिलांनी काय केलं, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का? सरकार सुद्धा बरेच प्रश्न उपस्थित केले तुमच्यावर, काय म्हणणार? एक गोष्ट अशी आहे की संजय राऊतजी जे काय बोलतात तसं त्यांनी पोलिसांमध्ये दिलं पाहिजे. तर व्हिडिओ शूटिंग असतं, कोणी कोणाचं विनयभंग केला असेल, मुद्दाम केला असेल असं मी म्हणत नाही, परंतु महिलांच्या संदर्भात रेटारेटी करणं, त्यांच्या अंगावर धावून जाणं हे सगळं चुकीचंच असतं. ही काय महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं समर्थन करण्याचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट अशी होती की आम्ही नेहमी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करतो. आम्ही आदल्या दिवशी जातो ते दुसऱ्या दिवशी जातात, म्हणजे ज्या दिवशी स्मृती दिन आहे त्या दिवशी जातात. हे तर ठरलेलं असतं. मग काय येऊन तुम्ही घोषणा केल्या? काय येऊन तिथे तुम्ही गोंधळ केला? का तुम्ही बाळासाहेबांचा अपमान केला? शेवटी बाळासाहेबांना नमन करण्यासाठी सर्वांनी गेलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तर गेलंच पाहिजे आणि ते गेले असताना हा बहुमान आहे बाळासाहेबांचा. आणि मग तिथं सुद्धा तुम्हाला बाळासाहेब नाही त्याच्या पलीकडे जाऊन राजकारण करायचंय, तुमची मर्जी आहे. आम्हाला काही त्याच्याबद्दल बोलायचं नाही. स्मारक होत आहे त्या नाना शंकर शेट यांच्या बघायला स्मारक होत आहे, तर त्या समितीने त्या मदतीसाठी तुमच्याकडे मागणी केली. याच्यासाठी मी 20 कोटी रुपयाचा प्रस्ताव हा मुख्यमंत्री महोदयांकडे दिलेला आहे. मी ज्यावेळेला बजेट ह्या खेपेला वाचलं गेलं त्याला अप्पर हाऊस मध्ये मी बजेट वाचलं होतं आणि त्याच्यामध्ये घोषणा केलेली होती की 2 स्मारक मुंबईमध्ये होतील. त्याच्यापैकी एक नाना शंकर शेट यांचं स्मारक आहे आणि दुसरं कीर यांचं स्मारक आहे. तर यांचे दोघांचे जे कॉन्ट्रीब्युशन आहे मुंबईच्या जडणघडणीमध्ये भावोजी शेठ कीर आणि नाना शंकर शेठ हे खूप मोठं योगदान आहे आणि त्याच्यामुळे ही दोन्ही स्मारकं होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जी शंकरशेठ स्मारकासाठी जागा दिली ती कॉर्पोरेशनने ऑलरेडी दिलेली असल्यामुळे त्यांना फक्त बांधकामाचे पैसे दिले जातील आणि भावोजी शेठ कीर यांनी आज जी आपण संपूर्ण शिवाजी पार्कला सगळं बघता, महापौर बंगल्यापासून ते तिथल्या स्मशानभूमीवर ही सगळी भावोजी शेठ कीरांची जागा होती, त्यांनी ती समाजासाठी दान दिली. अशा दानशूर व्यक्तीचं सुद्धा स्मारक हे मुंबईमध्ये झालं पाहिजे आणि ते आम्ही 100% करणार. त्यामध्ये सिंधुदुर्गचा सुद्धा समावेश नाही, अवश्य जावं त्यांनी. हे बघा, हे जर अगोदर सुचलं असतं तर हे सगळं घडलंच नसतं. साधं सगळ्यांना भेटत जरी राहिले असते तरी काहीच घडलं नसतं. हे काय असतं की उशिरा बूंद से काही हाऊस से नाही आते असं म्हटलं जातं. तर त्याच्यामुळे आता त्यांनी हाऊसभर हे करत राहावं काम, मला काही म्हणलं नाही. त्यावेळेला छोटस जरी केलं असतं, छोटं प्रेम जरी कार्यकर्त्यांना दिलं असतं तरी चांगलं झालं असतं असं मला वाटतं. सर, जारांगे पाटील असं म्हणतात की मी एवढ्या सभा घेतोय, रात्रंदिवस धावपळ करतोय, मात्र सरकारने मला अजून देखील सुरक्षा पुरवलेली नाही. तर सरकार त्यांना सुरक्षा पुरवेल का? 100% त्यांनी मागणी केली तर अवश्य, आणि सरकारचं लक्षच असतं त्यांना कुठेही हात लावू नये म्हणून. त्यांना फक्त कळत नाही की आपल्या आजूबाजूला सगळी लोक आहेत सरकारची, हे त्यांच्या लक्षात येत नाही. कारण इतर लोकांना माहिती असतं की त्या प्रोटेक्शनची जबाबदारी सरकारची असते. सरकार तिथं कधी कमी पडणार नाही. परंतु आपली मागणी मान्य झाली असताना त्यांनी थोडी विश्रांतीची सुद्धा जवळजवळ पूर्वीपासून महापौर चषक सारख्या कोणत्याही मोठ्या स्पर्धा मुंबईमध्ये झालेल्या नाही. मी आजच महापौर चषकाचा माझ्याकडे अर्ज आलेला आहे. आजच्या मीटिंग मध्ये मी तो घेणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका.
महापौर चषक अगोदर येईल आणि नंतर आमचा महापौर सुद्धा इथे बसेल. सर मुंबई के मलाड इलाके में बांग्लादेशियों को बसाया जाने का एक आरोप लगाया जा रहा है. लगातार गिरीश सोमैया ने भी इस पर कहा है कि 4,000 करोड़ रुपए स्कैम है और तत्कालीन महाविकास अघाड़ी सरकार ने ही ये किया था वोट बैंक की राजनीति के चलते. क्या पालक मंत्री होने के नाते इस पर कोई कार्रवाई होगी? देखिए, उपनगर के पालक मंत्री तो लोढ़ा जी है. मैं आपने जो चीज मेरे ध्यान में लाई है मैं उनको बोलूंगा. और कल मेरी एक दूसरी विनती भी है कि कल 2 प्रोग्राम में एक अस्थि व्यंग जो वार्ड है उसके लिए लोढ़ा जी ने डोनेशन दिया था, तो उसका भी कल उद्घाटन है. और 6 बजे ब्रिज का भी उद्घाटन है. और ब्रिज का सिर्फ उद्घाटन नहीं, उसी वक्त फुटपाथ का काम भी चालू हो जाएगा, उसी वक्त जो एस्केलेटर है उसका भी काम चालू हो जाएगा. तो आते हुए 8-9 महीने में पूरी सुविधाएं इस लोअर परेल एरिया को मिल जाएगी. सर फडणवीस साहेब पाकिस्तान बाबतचा कार्यक्रमामध्ये जाणार आहे. संदर्भात अजूनही गरिबांना तो निधी सुरू केलेला नाही. 1 वर्ष झाले आहे. महापौर आयुक्त त्यावर तयार करायला बघत नाही आजही. मागील तो प्रश्न 1 महिन्यापूर्वी आपल्याला विचारला. मी आपली दिलगिरी व्यक्त करतो की आपण मला प्रश्न विचारला, परंतु माझ्या रुटीन मध्ये मी 50 मुद्द्यांवर हे घेतो. मी 51 मुद्दा हा घालेल आणि त्याच्यावर सुद्धा किती अर्ज आले, त्यांना काय झालेलं आहे. आणि समजा या ठिकाणी महापौर नसल्यामुळे ह्याला काय अडचण निर्माण होत असेल तर मुख्यमंत्री महोदयांकडे मीटिंग लावून आम्ही त्याच्यात मार्ग काढू. शहरांच्या टेरेसवर किंवा मार्केटच्या टेरेसवर जी गार्डन्स होऊ शकतात त्याच्यावर क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देण्यासाठी क्रीडा विभागाला ह्याला प्राधान्य देईल का? मुंबई स्पोर्ट्स सारखी संस्था आहे जी सर्व खेळांसाठी पुढाकार घेते आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करते. त्याच्यातून चांगले खेळ मुंबईसाठी घडू शकतात. नाही, मला असं वाटतं की आता माझ्याकडे एक सेंट झेवियर ग्राउंडच्या खराब झाले म्हणून एक आलेलं होतं, पॅरेलमध्येच आहे ते. आता त्याच्यामध्ये जाऊन मी बघतो, मी जवळजवळ सर्व गार्डन्सना भेटी दिल्या, सर्व यांना देतोय. आता मुंबई कॉर्पोरेशनची नेमकी पॉलिसी काय ते विचारून त्याप्रमाणे मी आयुक्तांशी चर्चा करेन. मुंबई स्पोर्ट्सला जर इन्व्हॉल्व केलं तर जवळजवळ सर्व खेळांना स्थान मिळू शकते. आपण निश्चितपणे तुम्ही मला एक वेगळा अर्ज द्या, मी त्याच्यावरची काही जी लिगल बाजू आहे ती समजावून घेऊन त्याच्यावर निर्णय घ्यायला सांगेन. थँक्यू. मराठा आरक्षण को लेकर बात करना हो कि यहाँ अजीत पवार दिल्ली गए, वहाँ पर कई बातें हुई और उसके बाद लगातार जिस तरह से उनके गुट की तरफ से एक आक्रामक बयान आ रहा है उसको देखते हुए कहीं ना कहीं तनाव पैदा हो रहा है. उस पर आप क्या कहेंगे? देखिए, मेरी तो एक विनती है, बहुत ही नम्रता से विनती है, या वो ओबीसी रहे चाहे मराठा कम्युनिटी रहे, सबको शांत रहना है, क्योंकि शांति यही महाराष्ट्र की संस्कृति है. और आपको राह देखनी चाहिए क्योंकि निर्णय तो आने वाला है और क्लियर कट बोला गया है कि ओबीसी आरक्षण में कोई भी बाधा नहीं आएगी और मराठा आरक्षण सेपरेटली दिया जाएगा. इसके बारे में मुझे लगता है कि अच्छा निर्णय